मनमाड शहराच्या भाळी असलेल्या पाणी टंचाईचा जो काही शिक्का लागलेला आहे तो आता पुसण्यास कुठेतरी मदत होणार आहे। आज हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे करंजोन मनमाड पाणी योजनेच्या निमित्ताने मनमाड येथील भारतनगर येथे जलशुद्धीकरण केंद्रावरती आहे। इथं पाण्याची जी चाचणी करण्यात आलेली आहे, अतिशय नैसर्गिक उताराने दिंडोरी येथील करंजोन येथून हे पाणी आज मनमाड शहरात पोहोचलेलं आहे। मनमाड शहरातील जे काही प्रतिष्ठित नागरिक असतील, शिवसेना पदाधिकारी आहे, तसेच युवा सेनाच्या पदाधिकाऱ्यांनी व महिलांनी आज या पाण्याचे जे आहे ते पूजन केलेलं आहे। हे पाणी पोहोचण्यासाठी साधारण तब्बल 3 दशकाहून अधिक काळापासून मनमाडकरांना या पाण्याची जी होती ती प्रतीक्षा होती। आता मनमाडकरांचे जे आहे ते हक्काचे पाणी मिळण्याचा जो मार्ग आहे तो आता मोकळा झालेला आहे। आमदार सुहास कांदे यांनी निवडणुकीपूर्वी जे मनमाडकरांना आश्वासन दिलेलं होतं, मनमाडकरांना पाणी मिळणारच, ते आश्वासन कुठेतरी आता पूर्ण होताना दिसत आहेत। या पाणी योजनेच्या निमित्ताने हे आश्वासन देखील पूर्ण होत आहेत। मनमाडचे जे आहेत आतापर्यंत ज्या काही निवडणुकी झाल्या त्या निवडणुकीमध्ये पाण्याचा प्रश्न हा गंभीर होता, पाण्याच्या प्रश्नावर आश्वासनं दिले गेले। मात्र या ठिकाणी जे आहे ते आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून हा पाण्याचा प्रश्न कुठेतरी सुटणार आहे। 85 किलोमीटर पाईपलाईनद्वारे हे पाणी मनमाडच्या शहरात पोहोचलेलं आहे। या ठिकाणी जे आहे 380 कोटी रुपये खर्चून ही मनमाड करंजोन पाणी पुरवठा योजना जी आहे ती अस्तित्वात आलेली आहे। इथून पुढील काळात या जलशुद्धीकरण केंद्रावर करंजोन येथून पाणी पुरवठा होऊन या जलशुद्धीकरण केंद्रातून भविष्यात ते मनमाड शहरात पोहोचवलं जाणार आहे। यामुळे मनमाड शहरामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे। गेल्या 3 दशकाची जी पाण्यासाठी जी वाट बघत होते मनमाडकर नागरिक, ते आता मनमाडकरांचं जे स्वप्न आहे पाण्याचं, दररोज पाणी मिळण्याचं, ते कुठेतरी आता पूर्ण होत आहे। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, मनमाड, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।